नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात तुम्ही? व्यवस्थित आहात ना? छान आहात ना? आणि सुखात आहात ना? ते फार महत्वाचं आहे. आणि हसत राहा. आणि मला माहिती आहे तुम्ही हसत असता, कारण आपला कार्यक्रमच इतका छान, मजेशीर आणि धमाकेदार आहे. मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. कसं आहे मंडळी की पाऊस पडल्यावर त्यात बागड्याला जातं ना, ते असतं बालपण. कागद घेऊन कविता करावंसं वाटतं, ते असतं तारुण्य. अंगणातले सुकलेले कपडे धावत घरात जाऊन आणतं ना, ते असतं मध्यम वय. आणि सर्दी गोळ्याच्या गोळ्या शोधायला लागतं ना, ते असतं म्हातारपण. म्हणून जोवर पाऊस पडतोय आणि त्यात बागडावंसं वाटतंय, तोपर्यंत आयुष्य छान सुखात आणि आनंदात जगून घ्या, कारण उद्याचं आपल्याला काहीच माहिती नसतं. तेव्हा माझ्या सगळ्या सख्यांच्या आयुष्यात तो आनंद आणण्यासाठी आपण सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ. आणि बघूया आजच्या भागामध्ये कोण होते हुकमाची राणी, जी विराजमान होते या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाते हा तिच्या हक्काचा माहेरचा आहेर. तेव्हा अजिबात वेळ न घालवता मी सगळ्या ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय आणि पहिल्या खेळाला सुरुवात करायची आहे. या बरं. तुम्ही आता असं म्हणाल की काय, आम्ही स्वतःसाठी वेळ काढून इथे आलेलो आहे, घरातल्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवलेल्या आहेत आणि इथे येऊन तुम्ही इथे काय ठेवले समोर, आम्हाला काय करायला लावताय? तेच घरातले काम इथे करायला लावणार आहे. तेच करायला लावणार नाहीये, पण हा एक मजेशीर खेळ आहे आणि हा खेळ गृहिणीच खेळू शकते, कुठलाही पुरुष खेळू शकत नाही. कारण तिला बरोबर अंदाज घ्यायला किंवा बरोबर एखाद्या जेवणात सुद्धा एखादं प्रमाण टाकायला किंवा बरोबर एखाद्या गोष्टीचं वजन करायला तिला कुठल्या ना वजन काट्याची किंवा कसली गरज नसते. ती बरोबर ते ओळखते आणि त्यासाठीच आपला हा पहिला खेळ आहे, हे जाणून घेण्यासाठी. तर आपल्या ह्या खेळाचं नाव आहे माझंच वजन जास्त. खेळाचं नाव काय ताई? माझंच वजन जास्त. आता हे लाजत लाजत बोल बरं. छान नथ बीत घातली. माझंच वजन जास्त. अरे बापरे. ओके. हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की तुमच्या समोरच्या टेबलवर बटाटा, कांदे, लसूण असं सगळं मिक्स आहे. ओके. काय करायचंय, एका वेळी एक ताई अशी ही टोपली अशी डोक्यावर घेऊन जाणार. अशी समोरचे जे बटाटा, कांदा, जे लसूण वगैरे ना, ते तुम्ही उचलायचे, त्या टोपलीत ठेवायचे. ते घेऊन झाल्यानंतर एक पिशवी तिकडची उचलायची आहे, जागेवरती यायचे, त्या पिशवीमध्ये बरोबर सगळे ते कांदे बटाटे तुम्ही आणलेले टाकायचे आणि हे रिकामी झालेलं भांड दुसऱ्या ताईंच्या हातामध्ये द्यायचंय. ओके. सगळ्या ताईंनी असे हे बटाटे, कांदे, लसूण गोळा करून झाल्यानंतर मी ह्या वजन काट्याने मी बरोबर त्याचं वजन करणार आहे. ज्या ताईंनी आणलेलं हे सगळं सामान 500 किंवा 500च्या जवळपास असेल, ती ताई विजेती होणार आहेत. अशा 5 ताई विजेत्या होणार आणि 3 ताई मात्र बाद होणार आहेत. ओके. कळले तुम्हाला? डोक्यावरती घ्यायचं व्यवस्थित. तुझे कपालीला टिला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कपालीला टिला तुझे कपालीला टिला तुझे कपालीला टिला गो फॅशन मराठी. मस्त. हो हो. असं कोण जातो बरं बाजारात? हा. बरं, एरवी पण अशीच जाते बाजारात? बाजारातच जात नाही सर. मग बाजारात कोण, भाऊजी जाते? आई जातात. सासूबाई जातात. सासूबाई जाते. हो. ओके. आमचा कांदा पाडला. एक तर कांदे महाग झालेत बाबा, कांदे पाडू नको. हा. कसं वाटलं ताई बाजारात जाऊन? खूप गरम झाला. खूप गरम झाला ना? हा. गमली. हा, गरमीचे दिवस आहेत बाई. वाऱ्याशी उरतो अग बघून जीव धार धार. हा. कसं वाटलं बाजार हाट करून? खूप गरम. छान. खूप गरमी आहे ना? हा. सूर्य डोक्यावर आलाय जणू. लय गरमी होते इथं. अरे बापरे. हा कॅटवॉक होता? पिशवी घेऊन ये इथं लवकर लवकर. हा. ओके ओके. 10 सेकंदात हा सगळं करायचंय. ओके. झालेलं आहे.
आणि आता आपण वजन करणार आहोत. तर सगळ्यात आधी ताई तू आणलेल्या सामानाचं आपण वजन करूया. संजना ताईंनी 765 ग्रॅम. ओके. पल्लवी ताईंनी आणलेलं सामान भरलेले आहे 1 किलो 365 ग्रॅम. आरती ताईंनी बघूया 510. ओके. आणि आता हेमाताईंनी बघूया 1 किलो 145 ग्रॅम. विद्याताईंनी बघूया 1 किलो 405 ग्रॅम. अश्विनी ताईंनी बघूया 1 किलो 360 ग्रॅम. मनीषा ताईंनी बघूया ओके 775 ग्रॅम. मनस्वी ताई 895 ग्रॅम. आणि आता वेळ झालेल्या निर्णयाची. निर्णय असा आहे 3 ताई ज्या बाद झालेल्या आहेत त्या मी आधी पहिल्यांदा सांगतो. त्या ताई आहेत पल्लवी ताई आणि त्याच्यानंतर हेमाताई दोघी बाद झालेली आहेत. आणि विद्याताई 1 किलोपेक्षा जास्त वजन गोळा केले असल्यामुळे 3 ताई बाद झालेल्या आहेत. आणि बाकीच्या 5 ताई आहेत त्या मात्र गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. मंडळी आता आपण जाणार आहोत आपल्या अत्यंत भावुक अशा भागाकडे, सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. ताई तुझं नाव सांग बरं. अश्विनी राजेश युतेकर. अश्विनी ताई माहेर कुठलं? माहेर माझं माणगाव. आणि सासर? सासर निजामपूर. आणि काय करतात भाऊजी? माझे मिस्टर ड्रायव्हर आहेत. अच्छा ड्रायव्हर आहे. ओके बरं आहे, छान आहे. म्हणजे कधी मनात आलं की मागे बसायचं आणि सांगायचं चल घेऊन मला फिरायला. मी माझ्या माहेरी जात नाही. अच्छा माहेरी जात. 15 वर्ष झाले माझ्या लग्नाला. मी अजूनपर्यंत 15 वर्षात माहेरी गेलेली नाहीये. माझं इंटरकास्ट मॅरेज आहे. मी मुस्लिम होती. मी मराठी मुलग्याशी लग्न केलंय. त्यामुळे माझे घरच्यांनी मला एक्सेप्ट नाही केलं. त्यामुळे मी घरी जात नाही. फोन वगैरे असं जर कधी कॉन्टॅक्ट पण झालं नाही. मी एकदा दोनदा केलेला बहिणीला कॉन्टॅक्ट, पण घरातली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देत नाहीत. म्हणजे तिला पण माझ्याशी बोलू देत नाहीत, बहिणी भावांना पण. तर मला त्याच गोष्टीचा खूप वाईट वाटतो की मी आता एवढी 15 वर्ष झाली, मला मुलं आहेत दोन्ही, तरी पण माझ्या घरच्यांनी मला एक्सेप्ट केलं नाही. रोजच माझ्या मनात ही खंत असते. पण तू हा जो काही निर्णय घेतला तर इतकी 15 वर्ष झाल्यानंतर तुला असं वाटतं की तुझा तो निर्णय तो योग्य होता? हो नक्कीच. हो. आज या 15 वर्षात कसं चाललंय तुझा संसार? एकदम माझा संसार व्यवस्थित चाललाय. खूप छान खूप छान. पण जेव्हा इंटरकास्ट मॅरेज वगैरे होतो कधी विरोध असतो घरच्यांचा, तर अशा वेळेला काय तुला सांगावं असं वाटतं समाजाला, आपल्या घरातल्या व्यक्तींना जे विरोध करतायत? मला त्यांना एकच सांगायचं आहे सर्वांना की प्रेम हे अचानक कधी कुठेही कोणाशी होतं, पण आपण त्यावेळेस असं विचार करत नाही कास्ट वगैरेचा. मग हेच समाजाने समजून घेतलं पाहिजे. मी फक्त एवढंच सांगेन की एक भाऊ म्हणून की तुझ्या माहेरच्या लोकांना सुद्धा आणि एक जनरली सगळ्यांनाच की आपल्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा नक्कीच अधिकार आहे, हक्क आहे. आणि कधी कधी तो निर्णय घेतल्यामुळे घरातले दुखावलं जातात. पण मला असं वाटतं की 15 वर्ष झालेली आहेत, तर तुझ्या माहेरच्या माणसांना मी एवढंच सांगेन की आता विसरून जा. एवढं फक्त तुम्ही समाधान बाळगा, आनंद बाळगा की तुमची मुलगी ताई तिच्या सासरी अत्यंत सुखात आहे, आनंदात आहे. आणि हे फार महत्त्वाचं आहे ना, आपली लेक सुखात असणं हे फार महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की ते सगळं विसरून जा. पुन्हा एकदा तुम्ही तिला फोन करा आणि तिला जवळ करा, आपलं करा. आणि हे नातं जे दुरावलंय ते पुन्हा एकदा जवळ येऊ द्या, घट्ट होऊ द्या. बस एवढंच मी सांगेन ताई. आज तुला मनातलं व्यक्त करून कसं वाटतं तुला? मला आज ही संधी भेटली माहेरबद्दल बोलण्याची, त्याबद्दल मी आभारी आहे. येस ताई. आता आपण या ताईंशी बोलूया. हो. काय सांगशील माहेरबद्दल? कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? माहेर म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येतात ते आई बाबा. कारण त्यांच्या प्रेमाची ऊब कोणीच नाही देऊ शकत, कोणीच नाही. माझे आई बाबा 1.5 वर्षापूर्वी एका ॲक्सिडेंटमध्ये गेले. आम्ही 3 बहिणी आहोत. भाऊ नाही आहे मला.
तर मला त्यांना असं सांगायचं आहे, तुम्ही आहात तिथे सुखात राहा, पण ह्या तुमच्या 3 मुली आहेत, त्यांना मला खूप मिस करतायत. तुमचा तो पाठीवरचा हात आजही खूप काही सांगून जातो. आम्हाला तिघींनाही 2-2 मुलं आहेत. सगळ्यांचं व्यवस्थित त्यांनी केलं, बाळंतपण केली. जे माहेर पण आहे ते सर्व आई बाबांनी अगदी उत्तमरित्या पार पाडलं. पण आता खरी कसरत होती ती आमची, आम्ही त्यांची सेवा करावी. पण ती संधी देवाने आम्हाला दिली. त्यांची काही चूक नसताना एका ट्रॅक्टरने त्यांना उडवलं. नवरात्राचे दिवस होते. 7व्या माळ्याच्या दिवशी आई जागेवरच ऑफ झाली आणि दसऱ्याच्या दिवशी माझे बाबा. तर त्यांना काहीतरी सांगायचं म्हणून मी 1-4 शब्द लिहिलेत पत्राद्वारे. मला त्यांना तो निरोप द्यायचा आमच्या तिघींच्या बहिणींकडून. तो मी वाचू इच्छित. नक्कीच ताई, आपण नक्की वाचूया. आई बाबा, तुम्ही गेल्यापासून आयुष्य जगणं तर सुरू आहे, पण मन मात्र आजही तुमच्या आठवणीतच अडकले. प्रत्येक आनंदाच्या क्षणी सर्वात आधी तुमचीच आठवण येते. कारण माझा हसू पाहून आनंदी होणारे माझे आई बाबा आता जवळ नाही. रात्र झाली की आजही नकळत डोळे भरून येतात. खूप लोक आहेत सोबत, पण तुमच्या मायेची ऊब कोणातही नाही. खूप मिस करतोय. बाई आणि पप्पा म्हणायचो आम्ही त्यांना. तुमच्या ह्या 3 मुली आता एकमेकींना जीवाला जीव धरून राहत आहेत. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून आमच्यावर असंच लक्ष राहू द्या. असाच मायेचा आशीर्वादाचा हात आमच्या पाठीवर असू द्या. आई बाबांचं नक्कीच त्यांचं प्रेम आणि त्यांच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद तुमच्या सगळ्या कुटुंबाच्या पाठीशी नक्कीच आहे. ठीक आहे, ओके. आपण खेळायला सुरुवात करूया. हो. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला. या खेळाचं नाव आहे मीच गुंपते माळा. आणि त्यासाठी तुमच्या समोर स्टीलचं भांडे आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे बॉबीज आहेत. ओके, काय करायचंय, वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. 2 मिनिटामध्ये जास्तीत जास्त ह्या बॉबीज या धाग्यामध्ये गुंफायच्या आहे. ओके, पण अट अशी आहे की एकाच हाताने गुंफायच्या आहे. आणि 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त बॉबीज त्या धाग्यामध्ये गुंफेल ती असणार आहे विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 2 ताई मात्र बाद होणार आहेत. ताई रेडी आहेत सगळ्या? नक्की ताई? ओके, चला वेळ सुरू होते. 1, 2, 3. एकाच हाताने व्यवस्थित. पटापट झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. नाचतो सगळं विसरून पोरी बघता थांबून. निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून. सणासुदीला रांगोळी काढ, भाऊचा बर्थडे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ. कलर वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. आडवी लाईन, तिरपी लाईन, वाकडी लाईन, फुलं काढ, चिमणी काढ, हत्ती चुकला पुसून काढ. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा. सासूबाई चिडणार आहे आणि घाबरायचं नाही, शेवटची वाईट करत 10 राहायचं. सेकंद. आणि सोबत म्हणायचं 10, झटपट पटापट 9, लक्ष्मीजी घर के अंदर 8, प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. आणि 1. आणि आता बघूया मनीषा ताईंनी किती बॉबीज गोळा केले आहेत. 1, 2, 10, 11. संजना ताई 1, 2, 9. आरती ताईंनी बघूया, अरे बापरे, 1, 2, 19, 20. 1, 2, 14, 15. हा नक्की कुठला हार बनवलायस तू? हा चंद्रहार आहे, मोतीहार आहे, काय कुठला हार आहे? पण तरी पण आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 2 ताई, संजना ताई आणि अश्विनी ताई, तुम्ही झालेला आहात बाद.
अशा पद्धतीने 2 ताई बाद झालेल्या आहेत आणि 3 ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण माझ्या ज्या सगळ्या ताई ज्या इथे येतात, ज्या सख्या येतात, त्यांच्याबरोबर आपण गप्पा करणार आहोत. 2 ताई इथे माझ्यासोबत आहेत. ताई, आधी तुझं नाव सांग बरं. मनीषा मंगेश मांडवकर, माहेर कुठलं? मांडवकरवाडीच. अच्छा. आणि सासर? सासर पण मांडवकर. किती वर्ष झालेत लग्नाला? भरपूर वर्ष झाले, पण 1994ला माझं लग्न झालं. त्याच्यानंतर 2003ला माझं मिस्टर वारले, रोग झाले. 4 मुलं आहेत मला. कसं करून म्हणजे लोकांची भांडी धुंडी करून मुलांचं शिक्षण केलं 12वी पर्यंत. 4 मुलांचं. 2 मुलींची लग्न केली, अजून 2 मुलं माझी लग्नाची आहे. आई बाबा होते म्हणून एवढे पुढचे दिवस काढले. भाऊ होते, आई बाबांचा खूप पाठिंबा होता. आई बाबांनीच सांभाळलं. त्याच्यामुळे मी पुढे गेले. एवढंच त्यांच्या मुलंच. हा जो सगळा प्रवास आहे हा खरंच खूप प्रेरणा देणारा आहे तुझं. आणि हॅट्स ऑफ आहे, कौतुक आहे की ज्या पद्धतीने फक्त माझी मुलं दिसत होती की मुलं माझी. आता मिस्टर तर नाही आहेत, पण मी जे काम मिळेल ते केलं, कुठलंही केलं. आणि सगळ्या महिला माझ्या बहिणी आहेत, त्यांनी पण बघितलंय का मी काय काय केलंय काय नाही. ते ह्या निजामपूर मध्येच काम करून मुलांना शिक्षण दिलंय. आणि पुढचा प्रवास लय कठीण, म्हणजे माझं लयच कठीण गेलेलं आहे ते प्रवास. ते खूप अगदी. ताई, हे सगळं कमालीचे आणि खरंच कौतुकास्पद आहे. कारण ज्या पद्धतीने तू तुझं घर पुढे चालवलेलं आहेस, तुझा संसार पुढे नीट अगदी सक्षम बनवलेला आहेस, सगळ्या मुलींना तू सगळं शिकवलेलं आहेस. तर मला असं वाटतं की तुझ्या खऱ्या आयुष्यात तू खरंच तुझी हुकमाची राणी आहेस. आणि एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. पुढची जी सगळी वाटचाल आहे की पुढचं आयुष्य जे आहे सगळं ते खूप सुखाचं, आनंदाचं आणि छान भरभराटीचं जाऊ, हेच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. ओके, आपण त्या ताईशी बोलूया. ताई, तुझ्या आयुष्यातला असा एकंदरीत अवघड प्रसंग तुला कुठला इथे सांगावं असं वाटतं? त्या टायमाला मी लहान वयात होती, तरी पण 6वी-7वीला होती, तेव्हा मम्मी माझी एक्सपायर झाली. कॅन्सर झालेला तिला. आणि ते दुःख असं वाटतं ना, जणू कोणी कोणी बघते ना, त्या सगळ्या माझ्या आईच आहेत. म्हणजे तो प्रसंग असा वाटतं ना, मला असं कोणाचा नको व्हायला की कोणाची आई जायलाच नको. ते नाही गेले तर आता हा लॉकडाऊन होता, तेव्हा पप्पा एक्सपायर झाले. झालं म्हटलं बाजारच संपलं सगळं असं वाटतं. आणि सासूबाई होत्या, त्या पण ऑफ झाल्या. आता 3 वर्ष होतील त्यांना. जाऊ दे, मम्मी नाही, पप्पा नाही, निदान सासू होती, ती माझी आई होती. आता ती पण नाहीये माझ्यासाठी. असं वाटतं कधी कधी आता मी गेली असती तर बरं झालं असतं, असं वाटतं कधी कधी मला. आणि रात्र असं वाटतं की ती पाहिजेत मला, सगळे पाहिजेत माझ्यासाठी. जीव निसा असं वाटतं की नको, मला बोलवा तुम्ही पण तुमच्या जवळ. मम्मी तर एकदम, म्हणजे आम्ही लहान होती, मी 7वीला होती त्या टायमाला. आणि 2002ला ऑफ झाली. लगेच 2003ला माझं लग्न केलं. म्हटलं का माझं लग्न करते, मला अजून समज पण नाहीये. नाही, आता कोण आहे तुला बघायला. म्हटलं एवढी जड झाली आहे का तुम्हाला? नाही, जड नाही झाली आहेस, मुलीची जात आहे. अरे हो, मुलगी 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 का मुलगी काय, म्हटलं दुसऱ्याची वैरी असते का, स्वतःची मुलगी आहे ना. पण नाही, शेवटीला लग्न केलं. काय करणार, लग्न केलं तर केलं, मुलाला जन्म पण दिलं. आता तो 23 वर्षाचा मुलगा आहे. मला कधी माहित नव्हतं की मुलगा कसा सांभाळायचा. बोलता तू लहान आहेस. ठीक आहे, मी लहान आहे, पण मुलग्याला गमवला ना, दुसऱ्याला दिला मुलगा. म्हणजे यांची नवऱ्याची आत्या सासू आहे, तो तिकडे असतो मुलगा मला मोठा. टोटल 3 मुलं आहेत मला. आणि नवऱ्यामध्ये कलर कामं घेतात, म्हणजे पेंटिंग. अच्छा. पण ते लग्न झालं आणि मग तू सासरी आलीस. सासरी आल्यानंतर कसं होतं सगळं? छान, चांगलं होतं. आणि मी ऍक्च्युली गावाला नव्हती, मुंबईलाच होती. मला गावचं काही माहिती नव्हतं, कारण वडिलांच्या पण घरी होती, पण कधी गाव माहिती नव्हतं मला. शिक्षण केलं, जशी माझं लग्न झालं तसं मुंबई बघितली. वयाच्या कितव्या वर्षी तुझं लग्न झालं? माझं तरी 16-17 असेल. घरात त्या टायमाला माझी इच्छा नव्हती लग्न करावं म्हणून, पण शेवटीला काय, मुली झालं, आता बापच आहे, आई नाही, कोण नाही. चला आलाय मागणं, करून टाकलं लग्न. काय करणार.
आता 2 मुलं माझ्याशी असतात, तर मुलगा मोठा तिकडे अलिबागला असतो. नाही तर मी एवढंच सांगेन की आपण माणूस जन्माला येतो तो कधी ना कधीतरी जाणारच आहे. ते आपल्या हातात नसतं, पण आपल्या माणसांचं जाणं हे खूप वेदना देणारं असतं. खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी बोलून आणि खूप छान आवडल्या ह्या गप्पा. तुमच्या जे मनात होतात ते व्यक्त झालं. ओके, आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. सुरू करणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाला, कारण हा अत्यंत महत्त्वाचा खेळ आहे. कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. बरं, या खेळाचं नाव आहे एक पाऊल पुढे. तुम्ही बघताय की तुमच्या समोर आहे ना कौलं आहे. ओके, काय करायचंय, आधी एका कौलावर उभं राहायचंय, त्यानंतर दुसरं जे कौल आहे ते पुढे ठेवायचे, मग त्या कौलावरती उभं राहायचंय. म्हणजे एक कौल पुढे टाकलं तर त्याच्यावरती उभं राहायचंय, पुन्हा दुसरं कौल तिथे ठेवायचंय पुढे, मग त्याच्यावरती पाऊल ठेवायचंय, मग पुन्हा दुसरं, असं करत करत तुमच्या समोरची जी सफेद रंगाची रेषा आहे ती पार करायची. हा, जी ताई कमीत कमी वेळेमध्ये अशा पद्धतीने ती रेषा पार करेल ती असणार आहे विजेती, त्याच्यानंतरची उपविजेती आणि मग तिसऱ्या क्रमांकाची विजेती. चला तर मग सुरू करूया. 1 2 3. हा, हळूहळू. कौलं तुटली नाही पाहिजेत, कौलं तुटली नाही पाहिजेत, कौलं तुटली नाही पाहिजेत. हा, जिचं कौल तुटेल ती बाद, जिचं कौल तुटेल ती बाद. कौलं क्रॉस टेकले, पटकन लवकर 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 लवकर. हा, कौल तुटलेला आहे. सगळ्यात आधी तिसऱ्या क्रमांकाची ताई, तिचं नाव मी सांगतो, ती ताई आहे मनीषा ताई. ताई, तू तिसऱ्या क्रमांकाची विजेती ठरलेली आहे. आणि उपविजेती ताई ठरलेली आहे मनस्वी ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे आरती ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई, तू हुकुमाची राणी झालेली आहेस, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. हुकुमाची राणी झाली असतो. सर, काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? माझ्या सगळ्यांना एवढंच सांगेल, प्रत्येकीत काही ना काही टॅलेंट लपलेलं असतं, ते तिला वेळेत आणि योग्य ठिकाणी ओळखता आलं पाहिजे आणि ते बाहेर करता आलं पाहिजे. लोक काय म्हणतील याचा विचार न करता तिने पुढे जायला पाहिजे. वा ताई, खूप सुंदर तू हुकूम इथे दिलेले आहेस आणि बरोबर आहे ते. ओके, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, आजच्या भागातील आनंदाचे क्षण प्रत्येक ताईच्या स्मरणात कायम राहणार आहेत, कारण स्वतःसाठी घालवलेले क्षण हे कायम लक्षात राहतात. हे असेच अविस्मरणीय क्षण प्रत्येक ताईच्या आयुष्यात आणण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.